सर्वांना माझा नमस्कार। मित्रांनो, आज मी पुन्हा आपल्यासाठी एक छोटीशी मराठी कथा वाचणार आहे। या कथेचे शीर्षक आहे विश्वास। स्वतःवर आणि ईश्वरावर विश्वास असायलाच हवा, कारण ईश्वर सगळं बघत असतो। एका मंदिरासमोर एका व्यक्तीचं घर होतं। सकाळी पहाटेपासूनच लोक त्या मंदिरात दर्शनासाठी यायला लागायचे। दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची वाहने त्या मंदिरासमोरील घराजवळ उभी असायची आणि त्या मंदिरासमोर राहणाऱ्या व्यक्तीची कार सुद्धा त्याच्या घरासमोर उभी असायची। एक दिवस सकाळी तो व्यक्ती उठून पाहतो तर काय, रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्या गाडीला मागून कोणीतरी धडक दिलेली होती। रागाने चढफडत तो माणूस गाडीजवळ गेला। किती नुकसान झालंय ते बघायला लागला तर काचेवर अडकवलेली एक चिठ्ठी त्याला दिसली। चिठ्ठीत एक नाव आणि फोन नंबर लिहिलेला होता आणि दिलेल्या नंबरवर फोन करा असे त्या चिठ्ठीत लिहिलेले होते। त्याने त्या नंबरवर फोन लावला। पलीकडचा माणूस म्हणाला, मी वाटच पाहत होतो तुमच्या फोनची। तुमच्या गाडीला धडक देणारा मीच। मी मंदिरातून आरती करून बाहेर आलो। चुकीचा गिअर पडल्यामुळे गाडी मागे जायच्या ऐवजी पुढे गेली आणि तुमच्या गाडीवर आदळली। पहाटे तुम्हाला त्रास द्यायला नको म्हणून मी ही चिठ्ठी लिहून ठेवली। गॅरेजवर गाडी घेऊन जा आणि किती नुकसान झाले आहे ते मला कळवा। मी तुमच्या नुकसानीचे बिल ऑनलाईन भरतो। त्याप्रमाणे त्याने सगळं नुकसान भरूनही दिलं आणि माफीसुद्धा मागितली। पण ज्याच्या गाडीचे नुकसान झाले होते त्याला काही राहावेना। त्याने विचारले, तुम्हाला धडक देताना कोणीही पाहिलं नव्हतं, आपणहून तुम्ही हे सर्व का कबूल केलं? हे सर्व तुम्ही टाळू शकला असता। त्यावर तो माणूस म्हणाला, कोणी बघत नव्हतं असं कसं? देव सगळं बघत असतो। आपण जे कर्म करतो, चांगले वाईट, ते सगळं तो पाहत असतो आणि त्याप्रमाणेच आपल्याला फळ देत असतो। मग रोज पहाटे त्याचं दर्शन घेऊन माझ्या अंगात एवढाही प्रामाणिकपणा जर आला नसेल तर माणसाला मंदिरात जाण्याचा काय अधिकार? मित्रांनो, ही छोटीशी कथा आपल्याला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये लिहून जरूर कळवा। आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर जरूर करा। अजूनही माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ही माझी आपणास नम्र विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार।